नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमतमध्ये मुलीची छेड काढल्याने संतप्त प्रतिक्रिया. हजारोचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला. मुलीला मदत करणाऱ्या तरुणांना पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार. वसमत शहरात रविवारी सायंकाळी भाजी मंडी परिसरात एका मुलीची छेड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला. यामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हजारो तरुण व नागरिक या प्रकाराविरोधात पोलीस ठाण्यासमोर जमले. सदर मुलगी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता तिच्या सोबत असलेल्या नातेवाईकाला सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. भर बाजारात मुलीची छेड काढण्याचा संतापजनक प्रकार होतात. तक्रार घेतल्या जात नाही, आरोपीवर कारवाई होत नाही, पोलीस पीडित महिलेच्या नातेवाईकांना मारहाण करतात असे आरोप जमावाकडून सुरू झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. कधी नव्हे तो एवढा मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. आरोपीला अटक करावी व मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी होत होती. श्री गुरुपाद शिवाचार्य महाराज गिरगावकर यांनी आरोपीला तात्काळ अटक करावी व मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी जोरदार मागणी केली. या मागणीला सर्वांनी समर्थन केले. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील ह्या वसमतमध्ये दाखल झाल्या. त्यांनी सर्वांसोबत संवाद साधला. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर योग्य कारवाई होईल असे आश्वासन दिले. दरम्यान मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी आहे. यावर काय निर्णय होतो हे आगामी काळात ठरणार आहे. पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत. जिबीला न्याय मिळत नाही आणि भैयाला सुद्धा न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. आपण तर उठणार नाहीच, परंतु गणपती बाप्पा सुद्धा उठणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण आज त्या दिदीवर वेळ आली आहे. आज दिदीवर वेळ आली, उद्या आपल्या सख्या बहिणीवरती वेळ येऊ शकते. आतापर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा घटना घडली आहे. कुठाय दामिनी पद्धत आलं मदतीला, मग आपण कशाला मागे सरायचं? जसं तुमचं मागणं आहे त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल झालेला आहे. ताई सोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपी ताब्यात आहे. दुपारी साधारणतः 4:30 वाजता महिला जे फिर्यादी आहेत त्यांच्यासोबत एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचं अशी त्यांची तक्रार होती महिलांची, आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता. त्यानंतर त्या संबंधित इसमाला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा. आणि त्याप्रमाणे गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे. आणि जी काय मग नंतर त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य झाल्यावर त्यांनी शांततेत मागे घेतलेलं. BNS 74 आणि 79 विनयभंगाचे जे सेक्शन आहे त्याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल. त्यांच्याशी संवाद साधला, नेमकं त्यांचं म्हणणं काय होतं त्याप्रमाणे. मग त्यांना कदाचित गुन्हा दाखल झाल्याची माहिती नव्हती. आम्ही ती माहिती दिली, आरोपी ताब्यात असल्याची पण माहिती दिली आणि मग त्यांचं जे काय म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यांचं समजून काढून शांत केलेलं आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने एकतर महिलांसाठी आता एक दामिनी पथक आम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह करावं लागेल. बस स्टँड आणि जे बाजार वगैरे अशा ठिकाणी ते ऍक्टिव्ह करू. आणि कुठली नागरिकांना आव्हान असेल की कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्या, जेणेकरून तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल. तुम्ही महिलांसाठी आपली 1098 टोल फ्री क्रमांक पण आहे आणि 112 जो आहे डायल 112 त्याच्यावर पण आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तात्काळ मदत मिळू शकता. आणि महिलांना कधी पण काय अडचणी असतील तर संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील, मी असेल किंवा SP साहेब असतील, आपण कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तात्काळ ते तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करू.